अर्जुनला जाब विचारायला आलो होतो. म्हणलं तुम्हाला भेटेल मी त्याच्याशी बोलेन, कारण तुम्ही गाव सोडून गेलाय हे माझ्या कानावरती आलं होतं. हो, गाव सोडून गेले होते, पण काय करणार, जीव अडकलाय तुमच्या भावात. आले परत. मला मान्य आहे मी चार चौघात कृष्णाईंना असं बोलायला नको होतं, आणि अर्जुनचा तर एवढा जीव आहे कृष्णाईंवर, त्यांना काही बोललेलं तो सहन नाही करणार. त्यात मी असं मला वाईट फक्त एवढ्याच गोष्टींचं वाटतं की अर्जुनचं एवढं प्रेम आहे, पण दादा कृष्णाई त्याला कवडीची पण किंमत देत नाही. म्हणजे माझ्या बोलण्याचा काहीच उपयोग नाही होणार आहे, कारण माझ्या मताला तर काहीच किंमत नाही. त्याच्यासाठी तर मी फालतूच आहे. चुकताय सावित्री मॅडम, चुकताय तुम्ही. खरं तर तुमचं स्थान खूप महत्वाचं आहे, खूप मोठे. अहो माझं सोडा दादा, निदान अर्जुनची तरी. मी अर्जुनचं नाव घेतलंच नाहीये, तुमचं सांगतोय मी. बघा तुम्ही खूप महत्वाचे आहात हे अजिबात विसरू नका. म्हणजे मला नाही कळलं. काही नाही, असो. अर्जुनशी मी जे बोलायचे ते बोलेनच. मॅडम तुम्हाला माझं एकच सांगणं आहे, खूप जास्त काळजी वाटते मला तुमची बहीण म्हणून. त्याच्यामुळे आता कुठेही जाल, काही कराल, प्लीज या भावाला एक फोन करा, म्हणजे मी निर्धास्त राहील. चला येतो. बलराम दादा, तुम्हाला बरेच कॉल केले, तुम्ही उचलले नाही म्हणून आलोय मी. पड गया, काय काम आहे इकडं? बलराम दादा, उद्या सकाळी 11 वाजता ऑडिटर्स सोबत आपली मीटिंग आहे. तुम्हाला दोघांना यावं लागेल, आणि हो, नंदा मॅडमला सुद्धा यावं लागेल. यावं लागल? ऑर्डर? नाही म्हणजे यावं लागल म्हणजे यावं लागल. त्यांच्या अपेक्षित प्रश्नांना समाधानकारक उत्तरं द्यावी लागतील. आम्ही प्रश्न विचारणार, लोक आम्हाला उत्तर देणार. आम्हाला प्रश्न नाही विचारायचा, आम्ही मालक आहे. चाल. अहो मामा, आपला सहकारी कारखाना आहे. ऑडिटर्सच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर द्यावीच लागतील, आणि जर त्यांना अपेक्षित उत्तर दिले नाही तर नाहीतर काय? अहो बलराम दादा, अशाने आपल्या कारखान्यावर कारवाई होईल, कारखाना बंद पडू शकतो. आणि गेल्या वर्षी अर्जुन सर होते म्हणून सगळं अप टू डेट आणि क्लिअर होतं. आता ते गेल्यापासून अर्जुन सराच्या कुत्र्या लय भाव करायचं नाही. त्या अर्जुन सराच्या नावाने शिफ्टी पण हलवायची नाही, कापून टाकेन. आयला कौतुक करतो त्याचं आमच्या समोर. त्या जाऊन सांग त्याला चेअरमनला वेळ नाही. काय वाकडं करायचं ते कर. बलराम दादा, राजा जर खड्ड्यात जात असेल तर त्याला पुढे खड्डा आहे हे सांगण्याचं काम प्रधानाचं आहे, जे मी केलंय. आता तुम्हाला खड्ड्यातच जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. येतो मी. खड्डा लावला या फडक्याने.
त्याला आहे ना त्या खड्ड्यात पुरतो मा. ए नको ए नाही 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 ए नाही ए नाही 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 मामाची ऐकत दरवेळेच यायला का तुझं जगूनच देत नाही माणसाला. नाही ते लक्षात ठेव, तुला जास्त झाली आज. शांत राहा. मी जातो आणि त्या ऑडिटरच्या प्रश्नांना उत्तर देतो. हं? ते सध्या हे बेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. गलस माहिती किती तुला जास्त झाले. शांत बस. जाऊन झोप आणताय मामा. हो पडशील. तू लक्ष दे. जास्त झाली तुला. लक्ष दे. अडके. ए बाहेड्या कुठेस? 4-5 पंटर घे आपली. अर्जुन. तू इकडे? येस. अच्छा, कोणी डबा मागवला होता का? नाही, ऑनलाईन डबे नाही देत आम्ही. नाही म्हणजे तू एवढ्या रात्री इथे म्हणून मी विचारलं. तुझ्यासाठी. माझ्यासाठी. तुझ्यासाठी डबा आणलाय. मी मुद्दाम घरासमोर आले नाही, इथेच थांबले होते. म्हणलं माझ्यामुळे तुझ्या बायकोला राग नको यायला. मी उगाच माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नको म्हणून. कारण ती पण आजच आली आहे, थकली असेल, जेवण बनवलं नसेल, म्हणून मी आईला सांगून तुझ्यासाठी डबा आणला. काय झालं? असं का बघतोयस? तू नक्की खानावळ चालवतेस की अन्नछत्र चालवतेस? नाही म्हणजे माझ्याशिवाय इतर गरजू लोक आहेत त्या गावात. अर्जुन, इथे मैत्रीच्या नात्यात. बस, जेवढी मदत करायची होती ना तेवढी तू केलीस. पुरेस. लागली मला भूक तरी येईन मी तुझ्या. फालतूचे उपकार केलेले मला आवडत नाही. जातो. फालतूचे उपकार केलेले मला आवडत नाही. जातो. सॉरी. यापुढे नाही होणार. माफ कर मला.